आपण शिकणार आहे आज रेडॉक्स रिएक्शन. तर याच्यात दोन पार्ट असतात, एक म्हणजे ऑक्सिडेशन आणि दुसरं म्हणजे रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दुसरी गोष्ट म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि याच्यात रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. जेव्हा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं तेव्हा इकडे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत असतं. आणि इकडे सेम फक्त रिमूव्हल ऑफ ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं. याच्यात जे आहे ना तर ऑक्सिडेशन नंबर हा इन्क्रीज होत असतो, सॉरी ऑक्सिडेशन स्टेट ही इन्क्रीज होती. आणि याच्यात ऑक्सिडेशन स्टेट ही डिक्रीज होत असते. पाचवा पॉइंट असा आहे की जेव्हा रिमूव्हल ऑफ मेटल होतं तेव्हा आपल्याला ऑक्सिडेशन बघायला मिळतं. आणि याच्यात रिमूव्हल ऑफ नॉन मेटल या दोघांच्याच फॉर्मेशनने रेडॉक्स रिएक्शन तयार होते. दुसरा पॉइंट आहे ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनवर चार्ज जो असतो तो चार्ज हा निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. त्याच्यात निगेटिव्ह चार्ज जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे त्याला निगेटिव्ह चार्ज असतो आणि याच्यापेक्षा जो म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह नाहीये त्याला हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता आपण एक्झाम्पल बघू. H2O. H2O चं स्ट्रक्चर असं आहे. आता इकडे हायड्रोजन हा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ऑक्सिजन पेक्षा, म्हणून हायड्रोजनला येईल +1 आणि ऑक्सिजनला येईल -1. सेम इकडून पण -1 आणि इकडे +1. त्याच्यात हायड्रोजनचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे इकडे +1 येईल आणि ऑक्सिजनचं आहे ते ऑक्सिडेशन स्टेट येईल -2, कारण की हा -1 आणि हा -1 -2 फॉर्म करेल. आता पण जर आपण H2O घेतलं तर ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 येत आहे. पण त्याच प्रकारे जर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलं H2O2 तर याच्यात कसं होत असतं, ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनचा
ऑक्सिजन ऑक्सिजनचा जो बॉन्ड आहे त्याच्यात ऑक्सिडेशन स्टेट 0 येत असत. त्याच्यामुळे इकडे किती येईल +1, इकडे येईल -1, इकडे येईल +1, इकडे येईल -1. आता हे वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे ऑक्सिजनचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे हा -1 येतो. इकडे बघितलं तर -2 येतोय आणि इकडे बघितलं तर -1 येतोय. याच प्रकारे आपण आता टाइप्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन बघणार.